आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद सोलापूरमध्ये घेण्यात आलेली आहे। तर या पत्रकार परिषदेचं मुख्य विषय असं होतं की 22 फेब्रुवारी म्हणजे येत्या 2 दिवसांनी नागपूर येथे जे संघ मुख्यालय कार्यालय आहे, RSS कार्यालय आहे, त्याच्यावर मोर्चा होणार आहे। इंदोरा चौक ते संघ मुख्यालय कार्यालय, महल चौक काय तर आहे ते, तिथपर्यंत हा मोर्चा होणार आहे। त्यामध्ये मुख्य विषय आहे की भामसेपचं राष्ट्रीय अधिवेशन कथक ओरिसा इथे होणार होतं। त्या अधिवेशनाची परमिशन पूर्व सगळी परमिशन वगैरे सगळं प्रोसिजर झालं होतं, पण ऐन आदल्या दिवशी तिथल्या बीजेपी गव्हर्नमेंटने आणि RSSच्या दबावामुळे हे दोन्हीनी संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहे आपल्याला एकत्र येण्याचं, संघटन बनवण्याचं आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं, ते अधिकार या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही तेच बजावत होतो ना, ते अधिवेशन रद्द करण्यात आलं। आणि त्याच्याच विरोधात हे बीजेपी सरकार जे आहे, ही बीजेपी सरकार दुसरी तिसरी कोणी नसून RSSची सरकार आहे आणि RSSच्या माध्यमातून हे अधिवेशन रद्द करण्यात आलं। त्याच्या निषेधार्थ हे RSSचं जे प्रमुख जी मदर ऑर्गनायझेशन आहे, बीजेपीची जी मदर ऑर्गनायझेशन ही RSS आहे। त्यामुळे बीजेपीला आम्ही काय नाही, RSS वरच मोर्चा काढणार, जेणेकरून बीजेपी ही RSSने निर्माण केलेली आहे आणि ह्याला जे मुख्य जर चेक द्यायचा असेल तर आम्ही RSS हेडक्वार्टरवर ह्याचा मोर्चा काढणार आहे। कधी नियोजन आहे, कधी निघणार? 22 फेब्रुवारीला हा मोर्चा होणार आहे नागपूरमध्ये। तर देशभरामधून इथं लाखो लोक येणार आहेत। कमीत कमी आमच्याकडे जे आकडा आलेला आहे 9 ते 10 लाख लोक तिथं नागपूरमध्ये असणार आहेत। त्या दिवशी ऑल इंडियामधून येणार आहेत, काही विदेशातून लोक देखील येणार आहेत। तसंच त्याचाच भाग म्हणून सोलापूरमधून काही लोक ट्रेनच्या माध्यमातून जाणार आहेत, ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जाणार आहेत, काही पर्सनल गाड्यांच्या माध्यमातून जाणार आहेत। बहुसंख्येने लोक जाणार आहेत, जे सोलापूर जिल्ह्यामधील 11 तालुक्यात त्या 11 तालुक्यामधून लोक जाणार आहेत। मी अशोक गायकवाड, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष। आज सोलापूर शहर, सोलापूर युनिट मार्फत आज 22 फेब्रुवारी 2026 रोजी RSS, BJP या दोन्ही संघटनेच्या विरोधामध्ये नागपूरला येथे हेडक्वार्टर RSSच्या आणि BJPच्या विरोधात आम्ही सोलापूरमधून रॅली काढणार आहे आणि सोलापूरमधून शेकडोने लोक आम्ही जाणार आहोत। त्या संदर्भात हे पत्रकार परिषद। सोलापुर की हर बड़ी खबर हिंदी में अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए।